हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः. कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री मध्वगुरुभ्यो नमः. सर्वगुरुभ्यो नमः. श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही पुळ्ळी वर्सांतो आषाढ शुद्ध एकादशी म्हळ्यार पैचे दिसा येवची एकादशी देखून सर्वय पक्षाचे सर्वय मासाचे 2 पक्षाचे एकादशी विशय पळयत येयलीची ज्येष्ठ बहुळ एकादशीचे विशय सांगच्याक म्हाका कस की विसरून गेल्ले की कसं की चलरी पयरी एक कोच्चीचे एक मायेन उडगस केलें म्हाका. तशी मागीर त्या मध्य सांगचे पशी आतां आजी सांगला रे पायी आषाढ शयनी एकादशीचे विशय सांगून हे एकादशी महात्म्य एक सगळेच एक संवत्सराचे सांगल्या बरी चल्ले. मागीर अनेक वर्सांतो अधिक मास येतना तदन 2 एकादशी आसा अधिक मासाचे ताजे विशय सांगून सोडया. तशी आतां पायची एकादशीचे कशी हांव फुडले वर्स सांगला तशी पयरचे ज्येष्ठ पक्ष योगिनी एकादशीचे विशय सांगता. युधिष्ठिरान कृष्णाला निमगुचनम ते प्रति एकादशीचे महत्व सांगता म्हण. तशी तो सांगता ज्येष्ठ वद्य एकादशी वद्य म्हळ्यार बहुळ एकादशीचे नाम ताजे महात्मा ताजे विशेष पुरे सांगतवे म्हण. कृष्ण सांगता युधिष्ठिरा सर्व पाप नाश जावन ऐश्वर्य मोक्ष पुरे दिवचीत असले एकादशी ताका योगिनी एकादशी म्हणटाची. एकादशी व्रत म्हळ्यार हिची होड व्रत ते जाल्यार ज्येष्ठ बहुळ एकादशी योगिनी एकादशी महापातक नाश करची एकादशी म्हण. ही एकादशी आम्ही पळय संवसारा पोणसची तांकां तारण करची परमात्माले वचून पावची तसली एकादशी. तिनी लोकांतूय हे एकादशी आचरण करताची. हे एकादशी आचरण करून पापुरे नाश करून घेतिले एक रायाल काणी सांगता म्हूण सांगून तो सांगता अलका म्हणलेलें एक पट्टण आशिल्लें थंय कुबेर म्हणलेले एकलो रायो तो शिवभक्तो तागेले पुजेक पुरे तयार करून दिवचे पूल सकट हाडून दिवचो. हेममाली म्हणलेलो एकलो तागेले तोट पळोवन घेतलो. हेममाली म्हणलो ताका विशालाक्षी म्हणलेली बायल ती भारी चंदी तिगेले संग करचे हाणें सगळो दीस ताका बायल सोडला विंगड कसले वचना. एक पंता नित्या म्हणगेची रायाल पुजेक मानस सरोवरा वचून फूल घेवन येयला जाल्यार अलकानगराच कुबेर म्हळ्यार कुबेर वतस न्हय कुबेरूची देवते. तशी बायलेलें तोंड पळयले तक्षण ताका मोह जाल्ले कुबेराक फूल पावय न्ही पुजेक. हांगा बायलेलो वट बसला. कुबेरू तागेले देवाकुडा बैसून नित्या म्हणगे पूज करतरस कितले वेळ जालो रे फूल येनी फूल घालना नशी देवा आरती दाखोवचे जाता राखून बसलो. हांगा कुबेराक फूल दिवका म्हणलेले हे हेममालीक विसरून गेल्ले बायलेल वटू बैसला यो. हांगा तो यक्ष राजनो कुबेरू ताका फूल हाडू वेळ जाल्ली म्हूण म्हणलें खंय कोप येवन तागेले कामाच्यांक हेममालील घरा वचून कसो जाल्ला पळोवन यो म्हूण सांगून पेटयला. तांणी येवन पळयताची हांगा यो तागेले बायलेल वटू गम्मत रस. तांणी वचून रायला तशी सांगताची कोप येयले आत्ताच्या आतां हांगा येवका म्हूण सांगून पेटयले. ताका सैनिकान येवन यो तुका राय आपयत म्हणटना हांव उडगस ताका हांव फुलां दिनी आजी पूजा करनी करूं वेळ जाल रायाक भंय जावन गडगडेचे सूर केले कय. कुबेराला येवन हात जोडसून कडकडे तरस कुबेराक कोप येयले पेट्टाक
हे पापिष्टा दुष्टो देवाल पुजेक अपमान केल तुका बायलेले विशयांतू इतली आसक्ती आशिल्वे तुगेले पत्नील वियोग जाता मात्र न्ही तुगेले हांगा सगळे कुष्ठरोग शूर जाता हांग हें आनी तूं हें कुबेराल राजधानींत रावच्या योग्य न्हय तूं वायट एक स्थळार वचून पडटा म्हूण सांगून शाप दिता कुबेराल शाप लागली कुडले हागेला आंग सगळेची कुष्ट जावन गेले स्थानभ्रश्ट जालो अरण्या वचून पडलो भारी दुख्ख ताका त्या अरण्यान तूं ताका उदासवे पिवच्याक खावच्या अन्नस्वे कसले ना दुख्ख ताका रात्री पळय न्हीदस्वे हाका ना पांगू ते शिंया वेळार शिंय वत लागता वत ताका बारीक कश्ट जाता जाल्यार कसं की तो भक्तीन शिवपुजे तोवय करत आशिल्लो ताजी निमती तागेली स्मरणशक्ती नश्ट जायनी ताका आपण्यान केल्लें पाप आपणाले कर्म सकट उडगास जावन तो पश्चातापारी भोंवतरस भोवन एक दीस हिमालय पर्वता येवन पावलो थंय मार्कंडेय महर्शील दर्शन जालें तागेले योग तो चांग केल्लाय वय पळताणें कळ्ळें त्या मार्कंडेय ऋषीक एक ब्रह्माल कल्पांत ब्रह्मदेवाले 7 दिवस आयुष्य म्हळ्यार 7 कल्प आयुष्य म्हणचे तो पापिष्ट हेममाली मार्कंडेय ऋषीला आश्रम आयला ते आश्रम बद ब्रह्मदेवाल सभाभवनशी भारी चंद चमकलो ऋषील चरण कमलार पडलो दूर दुखूनची नमस्कार केलो म्हळ्यार पापिष्ट न्हू जाल्यार मार्कंडेय ऋषीन ताका लागीं आपोवन कोण तूं कसले इत्ते तुगे स्थिती असल स्थिती कसल निमती तुका इल्लें तो जल्लेल पुरे सांगता हांव कुबेराले सेवक हेममाली म्हणलो तागेले तोटाचो राखवली ताका कुबेराक पुजे खातीर आंबेची फूल हाडून दिवचें मानस सरोवरा दुखून हाडून दिवचें एक दीस हांव फूल घेवन आयला जाल्यार शिवपुजेक फूल व्हरून दिवच्या वेळ जावन मेगेल बायले लोटो संतोशार आशिल्लो कुबेराक कोप येवन म्हाका हें शाप दिलेलें मेगेल बायलेले वियोग जाल्ले म्हाका शरिरा पळय कुश्ठरोग आयले हें अरण्या येवन पडला हांव जाल्यार पुरवाक असं की थोडे पुण्य केलेले दिसता तुमगेलें तसलें ऋषींगेलें दर्शन जाल्लें म्हाका गोत्तशील म्हणटाक तुमी ऋषी मुनी म्हळ्यार करुणा सागर म्हणटाची तशें हांव मनीश्रेश्ठा हांव केल्ले अपराधाक म्हाका शिक्षा मेळ्ळेलस जाल्यार म्हाका हें दुखा दुखून पार जेवचें वाट कसलें आसव्या म्हूण कडेरी मार्कंडेय ऋषी सांगता की बाई तुका खंडीत पापा दुखून मुक्ती जाता कित्याक म्हळ्यार तूं अपराध केला ते अपराध तूं धांपून दवर न्ही तशें हांव घे तुका एक बरेंपण जेवचें तसलें कसलें जेव एक व्रत सांगता हांव आयक ज्येष्ठ कृष्ण पक्षाचे योगिनी एकादशी व्रत तूं करी त्या व्रताचे पुण्य मात्रान तुगेल कुष्ठरोग पुरे वता म्हूण म्हणटना त्या ऋषी हाका त्या मुनील उतर आयकून ते हेममालीक भारी संतोश जाल्ले तो मुनीक दंडवत नमस्कार केले ते ऋषी मुनीन ताका उबारून धरले मार्कंडेयाल उपदेश योगिनी एकादशी व्रत ताणें केल्लें त्या व्रत प्रभावान तागेलो कुष्ठरोगी नाश जाल्लो सुरवेच्या वरी दिव्य देह धारे जालो तो आनी तागेली बायलय ताका मेळ्ळी संतोशारस तशी पळय योगिनी एकादशी व्रता महात्म्य ह्या रिती आस ही एक एकादशी केल्ली म्हूण जाल्यार 88,000 ब्राह्मण भोजन केल्लें तितलें पुण्य ही एकादशी आचरणेन मेळटा सर्व पाप नाश जाता पुण्य चड करून दिता मात्र न्ही ह्या महात्म्य वाजिल्यार आयकल्यार 1000 गोदान केल्लें पुण्या फल मेळटा म्हूण सांगून सांगताची हें फुडले ज्येश्ठ बहुळ माशा एकादशी आतां फाय येवचे एकादशी शयनी एकादशी म्हणजे आषाढ शुक्ल पक्षाचे हे एकादशी ते दिस विष्णू शयना वता म्हणटाची विष्णू शयन व्रत म्हूण हाका नांव आनी पांय दुखून चातुर्मासूय सुरू जाता तशें हे हाजे विशयू पुरय फुडली पंत आमी सांगिल्लो आसा पुराय जनान आयकलेलो आसा
तशी फाय दुखून चातुर्मास व्रत शूरजवचे एकक महिन्याक एकक तशी या विषयी अपास जय जले पैते दिसा काम सांगता शयनी एकादशी विषयी तशी आजी सांगेल सर्वे परमात्मा चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।